तुम्ही जर एकदा ही चिकनची रेसिपी बनवली तर सगळीजण मागून मागून खातील. चवीला म्हणाल तर एक नंबर आहे आणि बनवायला अगदी सोपी आहे. 2 चमचे तेलामध्ये कांदा गुलाबी रंगावर परतून घ्यायचा. त्यानंतर चिकन आणि लसूण आली पेस्ट टाकून छान परतवून घ्यायचं. आता यामध्ये मीठ, हळद, धना पावडर, जिरा पावडर, कांदा लसूण चटणी, मौलियांचा स्पेशल काळा मसाला, गरम मसाला, दही, टोमॅटो, कोथिंबीर टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं, परतवून घ्यायचं आणि झाकून मंद गॅसवरती शिजवून घ्यायचं. तुम्हाला जर हे मसाले मागवायचे असतील तर स्क्रीनवरती नंबर आणि बायोमध्ये लिंक आहे. आता पालक ब्लांच करून घ्यायचा आहे. पाण्यामध्ये मीठ आणि पालक टाकून उकळी यायला द्यायची. उकळी आल्यानंतर थंड पाण्यामध्ये पालक टाकून घ्यायची आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याची प्युरी बनवून घ्यायची. अशा पद्धतीने पालकचा कलर अजिबात बदलत नाही. आता चिकन शिजल्यानंतर यामध्ये पालकची प्युरी टाकून घ्यायची. 5 मिनिटे मंद गॅसवरती शिजवायचं आणि वरून थोडीशी कसुरी मेथी टाकून मिक्स करून गॅस बंद करून घ्यायचं. तयार आहे चमचमीत चिकन पालक रेसिपी. नक्कीच एकदा बनवून पहा. चवीला अप्रतिम लागते आणि तसेच हेल्दी देखील आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, फॉलो नक्की करा. नेक्स्ट रेसिपी कोणती हवी कमेंट्समध्ये सांगा.